नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत की शेतकरी बांधवांसाठी जे ओळखपत्र आहे म्हणजे फार्मर आयडी जे आहे तर ते काढून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि असं सांगितलं जातं की फार्मर आयडी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ हा भेटणार नाही. तर मग खरोखर शेतकरी मित्रांसाठी हे फार्मर आयडी महत्त्वाचं आहे का? जर महत्त्वाचं आहे तर ते कशासाठी महत्त्वाचं आहे, त्याचा कोणकोणते फायदे आहेत आणि हे फार्मर आयडी काढून घेणं किती महत्त्वपूर्ण आहे, आणि ते जर तुम्हाला काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे, त्याच्या पात्रता कोणकोणत्या आहेत आणि याचं महत्त्व येणाऱ्या काळामध्ये किती असणार आहे, या सर्वांबद्दलची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर. शेतकरी मित्रांनो, अगोदर लक्षात हे घ्यायचं आहे की काही शेतकरी बांधवांना फार्मर आयडी म्हणजे काय हेच माहीत नाहीये. तर त्यांच्यासाठी म्हणजे आपलं जसं आधार कार्ड असतं, म्हणजे आपण भारताचे रहिवासी आहोत याचं जे काही आधार कार्ड असतं त्याचं प्रूफ आधार कार्ड असतं, तसंच आपण एक शेतकरी बांधव आहोत आणि आपण शेतकरी असल्याचा प्रूफ म्हणजेच ते शेतकरी ओळखपत्र असणार आहे, म्हणजे फार्मर आयडी असणार आहे. फार्मर आयडीलाच मराठीमध्ये शेतकरी ओळखपत्र असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आता हे फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळखपत्र खरोखर महत्त्वाचं आहे का? आणि असं म्हटलं जातं की PM किसानचा येणारा जो हप्ता आहे तर तो ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकरी बांधवांना त्याचा लाभ भेटणार नाही. परंतु असं नाहीये, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार्मर आयडी हे खूप महत्त्वाचं असणार आहे. परंतु येणारे म्हणजे आता पुढील महिन्यामध्ये आपल्याला जो काही PM किसानचा येणारा 19वा हप्ता भेटणार आहे तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधनकारक हे फार्मर आयडी नसणार आहे. तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो कुणीही टेन्शन घ्यायचं नाही, म्हणजे आपल्याला फार्मर आयडी महत्त्वाचं असणार आहे. प्रत्येक शासकीय लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला फार्मर आयडी हे आवश्यक असणार आहे. तर त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती असणार आहे आणि त्याचं तुम्हाला जर फार्मर आयडी काढायचं असेल तर त्यासाठी पात्रता काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर यामध्ये पहिली पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराकडे शेतजमिनीचा कायदेशीर मालकी हक्क असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराचं नाव हे 7/12 उतार्यावरती नोंदवलेलं असणं आवश्यक आहे, म्हणजेच आपल्या 7/12 आपलं नाव असणं आवश्यक आहे. आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे आणि आपण मालकी हक्क म्हणजे तुम्ही शेतकरी आहात याचं प्रूफ असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे आधार कार्ड, त्यानंतर तुमचा 7/12 उतारा आणि आधार कार्डशी लिंक केलेला तुमचा मोबाईल नंबर, हे 3 कागदपत्रे तुम्हाला आवश्यक असणार आहे फार्मर आयडीसाठी. मित्रांनो, आता यामध्ये म्हणजे शेतकरी ओळखपत्र जे आहे तर त्याचे फायदे कोणते होणार आहे तुम्हाला, त्यामध्ये तुमची एक विश्वसनीय डिजिटल ओळख तयार होणार आहे फार्मर आयडीमुळे. आणि ही जी काही ओळख आहे तर ती सर्व शासकीय व्यवहारांमध्ये मान्यता प्राप्त असणार आहे. मित्रांनो, आता यामुळे शेतकऱ्यांची सर्व महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती एकाच ठिकाणी संकलित केली जाईल. यामुळे वारंवार विविध कागदपत्रे सादर करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही किंवा गरज कमी होईल. त्यानंतर या योजनांचा लाभ हा कशा प्रकारे घेता येईल, तर शासकीय योजनांसाठी अर्ज करताना जी काही प्रक्रिया असते तर ती प्रक्रिया सोपी जाईल आणि PM किसान महासन्मान निधी योजनेसारख्या सर्व महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ घेणं सुद्धा तुम्हाला सोयीस्कर ठरेल. त्यानंतर फार्मर आयडी म्हणजे हे सर्व काही म्हणजेच फक्त PM किसानच नाही, तर यापुढे तुम्हाला पीक विमा असेल, PM किसान योजना असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, कुठल्याही शासकीय योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र असणं हे खूप गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर शेतीविषयक कर्ज घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला फार्मर आयडी जर असेल तर त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्हाला सुलभता मिळेल आणि बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये ओळख सिद्ध करणं सुद्धा तुम्हाला सोपं होईल. त्यानंतर ऑनलाईन शेतीविषयक व्यवहार करणं सोपं जाईल आणि डिजिटल पेमेंट आणि इतर ऑनलाईन सेवांचा लाभ घेणं सुद्धा सोपं होणार आहे. मित्रांनो, आता सर्व शासकीय योजनांसाठी हे येणाऱ्या काळामध्ये सर्व शासकीय योजनांसाठी हे फार्मर आयडी हे खूप महत्त्वाचं होणार आहे, म्हणजेच अनिवार्य होणार आहे. त्यानंतर डिजिटल कृषी व्यवहारांसाठी सुद्धा ते प्राथमिक ओळख म्हणून स्वीकारलं किंवा वापरलं जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सुद्धा ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यानंतर शेतकरी ओळखपत्रासाठी त्वरित नोंदणी करणं हे तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि भविष्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असं हे ठरणार आहे. मित्रांनो, तुम्ही नोंदणी केलेली माहिती ही अचूक असल्याची खात्री करून घ्या. त्यामध्ये कोणताही बदल झाल्यास वेळीच नोंदणी करा आणि डिजिटल साक्षरता सुद्धा यामध्ये होणार आहे, म्हणजे डिजिटल व्यवहारांबद्दल माहिती घ्या. मोबाईल ॲप्स आणि ऑनलाईन सेवांचा वापर
करायला शिका. मित्रांनो, आता हे जे काही फार्मर आय डी आहे तर हे फार्मर आय डी आपल्याला कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तर सर्व शासकीय योजनांचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल, कुठलीही शासकीय योजना असू दे, त्या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फार्मर आय डी हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढून घेणं महत्त्वपूर्ण असं असणार आहे. जरी तुम्हाला सध्या शेतकरी ओळखपत्राची गरज नाही आहे किंवा सध्या तुम्हाला याचा उपयोग होत नाही आहे, तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे शेतकरी ओळखपत्र खूप महत्त्वाचं असं ठरणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी ओळखपत्र हे तयार करून ठेव किंवा काढून घ्या. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी अनिवार्य होणार आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर काढून घ्या. माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.